नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS आणि हवालदार पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर 10वी उत्तीर्ण यांच्यासाठी खास नोकरीची संधी आली आहे। तर आता आपण याच्यासाठी लागणारी पदसंख्या आणि तपशील पाहणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पद क्रमांक पहिले आहे, त्यामध्ये पदाचे नाव आहे मल्टीटास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल स्टाफ MTS। तर पदसंख्या ही नंतर कळवण्यात येणार आहे। तर दुसरे आहे हवालदार, त्यामध्ये आहे CBIC अँड CBN। तर याच्यासाठी पदसंख्या 1075 राहणार आहे। अशा टोटल 1075 जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत। तर पद क्रमांक 1 साठी 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य, तर पद क्रमांक 2 साठी 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्यच लागणार आहे। तर आता आपण वयाची अट पाहूया। तर 1 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत वयाची अट राहणार आहे। त्यामध्ये SC ST यांना 5 वर्ष सूट, तर OBC यांना 3 वर्ष सूट राहणार आहे। तर त्यामध्ये MTS आणि हवालदार म्हणजे CBN यांच्यासाठी 18 ते 25 वर्ष वय राहणार आहे। तर दुसरे आहे हवालदार CBIC यांना 18 ते 27 वर्ष राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर याच्यासाठी लागणारे फी आता आपण पाहूया। तर जनरल OBC यांना 100 रुपये फी, तर SC ST व PWD तसेच एक्स सर्व्हिसमॅन तसेच महिला यांना फी नसणार आहे। तर महत्त्वाची तारीख, तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जुलै 2025 रात्री 11 वाजेपर्यंत राहणार आहे। तर परीक्षा म्हणजे CBT टेस्ट ही 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर या दरम्यान राहणार आहे। तर आता आपण अर्ज कसा करावा ते पाहणार आहोत। तर अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावे लागेल आणि तो नवीन वेबसाईट म्हणजे ssc.gov.in किंवा MySSC मोबाईल ॲप वरून करता येईल। या ॲपचा वापराच्या सूचना व अधिक माहिती ही Annexure 3, Annexure 4 व तसेच 2625 च्या नोटीस मध्ये दिल्या आहेत। दुसरे, ज्यांनी अजून नवीन वेबसाईटवर OTR म्हणजे वन टाइम रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांनी ती प्रथम करावी लागेल। जुनी वेबसाईट ssc.nic.in आता चालणार नाही। एकदा OTR केल्यानंतर तुम्ही परीक्षेसाठी अर्ज करू शकता आणि OTR एकदाच करावा लागतो आणि तो सर्व परीक्षांसाठी वैध राहतो। तिसरे, उमेदवारांनी आधार आधारित प्रमाणीकरण निवडण्याचा सल्ला दिला आहे। जर उमेदवाराने फोटो किंवा स्वाक्षरी योग्य प्रमाणात अपलोड केली नसेल तरी अर्ज फेटाळला जाणार नाही। चौथे, अर्ज करताना आधीचा फोटो असणे गरजेचे नाही। ऑनलाईन अर्ज करताना तुमचा फोटो तिथे घेतला जाईल। फोटो काढताना खालील गोष्टी लक्षात ठेवा। पहिले, चांगली प्रकाश व्यवस्था आणि साध्या पार्श्वभूमीवर असलेली जागा निवडा। दुसरा, कॅमेरा डोळ्यासमांतर असावा। तिसरा, कॅमेरा समोर सरळ उभे राहा। चौथे, चेहरा स्पष्ट दिसावा तसेच चेहरा पूर्णपणे फ्रेम मध्ये यायला हवा, खूप जवळ किंवा खूप लांब नसावा। पाचवे, टोपी, मास्क, चष्मा, इयरफोन वापरू नये। पाचवे, परीक्षेच्या दिवशीचा तुमचा चेहरा अर्जातील फोटो सारखा असावा। जर फोटो चुकीचा असेल किंवा दिलेल्या सूचना पाळल्या नसतील तर अर्ज फेटाळला जाईल। सातवे, PWD उमेदवारांनी आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे। आठवे, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 24/7/25 रात्री 11 वाजेपर्यंत राहणार आहे। तर 9वे, शेवटच्या दिवशी अर्ज करू नये, वेबसाईट स्लो होण्याची शक्यता असते। 10वे, आयोग कोणत्याही कारणामुळे अंतिम तारखेनंतर असलेले अर्ज स्वीकारणार नाही। 11वे, अर्ज सादर करण्याची प्रिव्ह्यू किंवा प्रिंट पर्यायाद्वारे तपासणी करा। सर्व माहिती योग्य भरली आहे की नाही, फोटो व स्वाक्षरी योग्य आहे हे पहा। अर्जाची प्रत जतन करून ठेवा। 12वे, जर तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर तुमचा अर्ज फेटाळला जाईल, म्हणून अर्जामध्ये बरोबर माहिती भरा। आता अर्ज दुरुस्ती करण्याची संधी ही तुम्हाला 2/7/25 ते 31/7/25 रात्री 11 वाजेपर्यंत मिळणार आहे। तर त्यामध्ये पहिलं आहे की ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर आयोग उमेदवारांना 3 दिवसांची संधी देईल जेणेकरून ते त्यांच्या अर्जातील माहिती दुरुस्त करू शकतील आणि उमेदवाराला आवश्यक ते बदल ऑनलाईन अर्जात करू शकतील आणि पुन्हा अर्ज सादर करू शकतील। दुसरे, एका उमेदवाराला 2 वेळा अर्जात सुधारणा करण्याची परवानगी असेल। जर पहिल्या सुधारित अर्जात चूक असेल तर दुसऱ्या देखील दुरुस्ती करून अर्ज पुन्हा सबमिट करता येईल, परंतु त्यानंतर कोणतीही सुधारणा करता येणार नाही। तिसरे, फक्त त्याच उमेदवारांना दुरुस्ती करता येईल ज्यांचा पूर्ण भरलेला अर्ज आणि फी आयोगाकडे आली आहे। चौथे, आयोग दुरुस्ती शुल्क घेईल, त्यामध्ये 200 रुपये हे प्रथम वेळेस अर्जात दुरुस्ती आणि पुन्हा सबमिट केल्यास लागेल।
तर 500 रुपये दुसऱ्या दुरुस्ती आणि पुन्हा सबमिट केल्यास लागेल। हे शुल्क सर्व उमेदवारांसाठी समान आहे। आता आपण संगणक आधारित परीक्षा म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन किती सत्रांमध्ये व काय आहे ते बघूया। तर सत्र पहिल्यामध्ये आहे की संख्यात्मक आणि गणित क्षमता, तर नंबर अँड मॅथमॅटिक एबिलिटी, त्यामध्ये प्रश्न 20 असणार आहेत, तर गुण 60 असणार आहे। त्याच्यासाठी वेळ हा 45 मिनिटं म्हणजे सहाय्यकांसाठी पात्र उमेदवारांसाठी 60 मिनिटे। तर दुसरे आहे युक्तिवाद क्षमता आणि समस्या सोडवणे, त्यामध्ये प्रश्न 20 असणार आहेत, गुण 60 व वेळ 45 मिनिटं असणार आहे। तर सत्र 2 मध्ये सामान्य ज्ञान जनरल अवेअरनेस, याच्यामध्ये प्रश्न 25 तर गुण 75 आणि वेळ 45 मिनिटं असणार आहे। तर दुसरे आहे इंग्रजी भाषा व समज, याच्यामध्ये प्रश्न 25 गुण 75 व वेळ 45 मिनिटं असणार आहे। आता आपण महत्त्वाची माहिती बघूया। तर दोन्ही सत्रे एका दिवसात घेतली जातील आणि दोन्ही सत्रात हजेरी अनिवार्य आहे। सत्र 1 नंतर लगेच सत्र 2 सुरू होईल। प्रत्येक सत्रासाठी 45 मिनिटे वेळ असेल। तिसरे, परीक्षा बहुपर्यायी म्हणजेच MCQ प्रकारचे असतील आणि ती इंग्रजी किंवा हिंदी व इतर 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल। चौथे, सत्र 1 मध्ये नकारात्मक गुण कट्टी नाही। पाचवे, सत्र 2 मध्ये चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल। सहावे, जर परीक्षा वेगवेगळ्या वेळांमध्ये घेतली गेली तर गुण सामान्यीकरण पद्धतीने ठरवले जातील। सातवे, उत्तर सूचनांवर म्हणजेच आन्सर कीवर हरकती नोंदवण्यासाठी प्रति प्रश्न 100 रुपये शुल्क आकारले जाईल। आठवे, अंतिम उत्तर सूचीनुसारच निकाल लावला जाईल। नववे, कोणत्याही टप्प्यावर गुणांची फेर तपासणी किंवा पुन्हा मूल्यांकन केले जाणार नाही। आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत। तर त्यामध्ये पहिले आहे की भरती प्रक्रिया ही 2 टप्प्यामध्ये म्हणजे सेक्शन 1 आणि सेक्शन 2 म्हणजे संगणक आधारित परीक्षा म्हणजे CBT द्वारे घेतली जाईल। तर दुसरे आहे प्रथम सेशन 1 ची कामगिरी तपासली जाईल। जर उमेदवार सेशन 1 मध्ये पात्र ठरला तर त्याचा सेशन 2 मधील परफॉर्मन्स विचारात घेतला जाईल। तिसरे, किमान पात्रतेचे गुण, तर सामान्य प्रवर्ग म्हणजे UR यांच्यासाठी 30% गुण लागणार आहेत, तर OBC EWS यांना 25% गुण, तर इतर सर्व प्रवर्गांना 20% गुण लागणार आहेत। तर आता आपण उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना काय आहेत ते पाहणार आहोत। तर A आहे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी परीक्षेच्या सूचनेतील सर्व सूचना अतिशय काळजीपूर्वक वाचाव्या। हे सूचना इंग्रजी आणि हिंदी दोन्ही ही छापलेली आहेत। कोणत्याही वादांच्या परिस्थिती इंग्रजी आवृत्ती अंतिम मानली जाईल। B, उमेदवारांनी आपले नाव, जन्मतारीख मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्रानुसारच भरावे। जर परीक्षेच्या ठिकाणी नाव किंवा जन्मतारखेमध्ये काही फरक आढळला तर त्या उमेदवाराला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही। C, उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी भरावा। शेवटच्या दिवशी वेबसाईटवर लोड जास्त असल्याचे, साईट चालू न होण्याची किंवा लॉग इन होण्याची शक्यता असते। D, आयोग आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण लागू केलेले आहे। सर्व उमेदवारांना वन टाइम रजिस्ट्रेशन करताना आधार वापरून प्रमाणीकरण करण्याचा पर्याय असेल। जर उमेदवारांनी आधार प्रमाणीकरण करून इच्छित नसतील तर त्यांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील। पहिले आहे नावाचा पुरावा, दुसरा आहे जन्मतारखेचा पुरावा, तिसरा आहे पत्त्याचा पुरावा, चौथे आहे फोटो, पाचवे आहे लिंगाचा पुरावा। आयोग लेखी परीक्षेच्या वेळी सविस्तर पात्रता तपासणार नाही, उमेदवारी तात्पुरती असेल। SC, ST, OBC, EWS, ESM, PWBD आरक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खात्री करावी की ते पात्र आहेत। ज्यांना बॅकवर्ड फिजिकल डिसेबिलिटी आहे त्यांना PWBD म्हणून मान्यता दिली जाईल। स्क्राइब साठी वन टाइम रजिस्ट्रेशन, OTR आणि आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच कोणी लेखक होऊ शकतो। एकच लेखक एका परीक्षेला फक्त एकदाच उमेदवारासाठी लेखक म्हणून कार्य करू शकतो। उमेदवाराने आपल्या अर्जामध्ये केलेल्या कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे किंवा आवश्यक कागदपत्र न सादर केल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते व तो उमेदवार कोणत्याही टप्प्यांवर आयोगाकडून अपात्र ठरवला जाऊ शकतो। एकच उमेदवार फक्त एक ऑनलाईन अर्ज भरू शकतो। जर एखाद्या उमेदवाराने भिन्न रजिस्ट्रेशन नंबर सह एकाहून अधिक अर्ज केले तर ते सर्व अर्ज अस्वीकृत केले जातील आणि उमेदवारी रद्द होईल। उमेदवाराने आपले नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव व आईचे नाव माध्यमिक प्रमाणपत्र जसे आहे तसे लिहावे। अस्पष्ट, लहान साईज फोटो किंवा अयोग्य स्वाक्षर असलेले अर्ज सरसकट रद्द केले जातील। उमेदवाराने आधीपासूनच काढलेला फोटो असणे आवश्यक नाही। अर्ज भरण्यावेळी अर्ज प्रणालीद्वारे फोटो घेतला जाईल। अर्जातील कोणत्याही माहितीमध्ये बदलाची विनंती स्वीकारली जाणार नाही।
शुल्क हा 100 रुपये फक्त आणि SC ST ESM व PWBD उमेदवारांसाठी फी माफ आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर आयोग 29/7/25 ते 31/7/25 या कालावधीत 30 दिवसाची मुदत देईल. अंतिम सादर करण्याआधी उमेदवाराने सर्व माहिती योग्य आहे की नाही ते तपासावे. एकदा अंतिम सादर किंवा विंडो संपल्यानंतर कोणतेही बदल केले जाणार नाही व पोस्ट, ईमेल, फॅक्स इत्यादी कोणत्याही माध्यमातून विनंती स्वीकारली जाणार नाही. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात आपले योग्य व सक्रिय ईमेल ID व मोबाईल क्रमांक भरावेत. आयोग उमेदवाराशी संपर्क ईमेल किंवा SMS द्वारे करू शकतो. मोबाईल क्रमांक किंवा ईमेल ID नंतर बदलण्याच्या विनंती स्वीकारल्या जाणार नाहीत. आयोगाकडून पाठवलेली माहिती ही उमेदवाराला पाठवण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्यावर व्यक्तिगत SMS पोस्टाद्वारे सूचित करण्याचे बंधन आयोगावर नाही. म्हणून उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत राहावी. तर प्रादेशिक हेल्पलाईन नंबर आम्ही स्क्रीनवरती दाखवले आहे, त्याचा तुम्ही वापर करू शकता. परीक्षेदरम्यान इतर उमेदवारांचा भेसूर वेश घेत परीक्षा देण्याचे किंवा प्रकार आढळून आले आहेत. अर्ज करताना उमेदवाराचा फोटो थेट कॅप्चर केला जातो, म्हणून परीक्षा दिवशी उमेदवाराचा चेहरा अर्जातील फोटोशी जुळला पाहिजे. आधीचा फोटो घेऊन अर्जात लावलेले फोटो स्वीकारले जाणार नाही. आधार प्रमाणीकरण न केलेल्या उमेदवारांनी परीक्षेच्या वेळेच्या 2 तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी अर्ज करताना राज्य, संघराज्य, CCA यांचे प्राधान्य नीट व काळजीपूर्वक घ्यावे. खोटा अर्ज, फोटो, नाव, साईन सिस्टमचा गैरवापर केल्यास अशा उमेदवारांना सायबर कायद्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर त्यांची प्रिंटआउट उमेदवारांनी स्वतःसाठी ठेवावी. पोस्टाद्वारे प्रवेशपत्र पाठवले जाणार नाही. उमेदवारांनी ते आयोगाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी जर कट ऑफ मार्क्स अधिक मिळवले असतानाही जर तो अंतिम टप्प्यात पात्र ठरत नसेल तर त्याने 30 दिवसाच्या आत संबंधित प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधावा. जर एखादा उमेदवार अंतिम निवड झाल्यानंतर आयोग किंवा संबंधित विभागाकडून 6 महिन्याच्या आत कोणताही पत्रव्यवहार मिळत नसेल तर तो उमेदवाराने लगेच संपर्क साधावा. उमेदवाराने लक्ष अर्जाच्या शेवटी असलेल्या घोषणेकडे वेधण्यात येत आहे. घोषणेला सहमती देण्यापूर्वी उमेदवाराने अर्जातील माहिती नीट वाचावी आणि ती योग्य असल्याची खात्री करून सहमती व स्वाक्षरी करावी. आयोगाकडे परीक्षेच्या डेटावर आधारित विश्लेषण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. उमेदवारांनी आयोगाची अधिकृत वेबसाईट म्हणजेच ssc.gov.in आणि संबंधित प्रादेशिक कार्यालयाची वेबसाईट नियमितपणे पाहत राहावी. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती पाहायला विसरू नका. आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.